इझिमा एक्सेलचा एक नवीन ऑप्शन कीप धिस. हा बघा, इझिमा एक्सेल ओपन केल्यानंतर इथे दिसतो कीप धिस. या ऑप्शनचा वापर सांगतो मी तुम्हाला. आपली एखादी फाईल असते, त्यामध्ये आपल्याला यस नो किंवा ट्रू फॉल्स, होय नाही असे ऑप्शन असतात. त्यामध्ये आपल्याला एकच ऑप्शन ठेवायचा, बाकी सर्व डिलीट करायचे असतात. त्यावेळेस तो वापरता येतो. आपण सॉर्टिंग करून पण करू शकतो, पण हा खूप ॲडव्हान्स आहे त्यापेक्षा. म्हणजे आपल्याला समजा आता हे केंद्राचं नाव आहे, ते इथं 5 केंद्र ठेवायचे, बाकी सर्व डिलीट झाले पाहिजे. तुमच्याकडे जिल्ह्याची यादी असते, त्यात 2 जिल्हे ठेवायचे असतात किंवा 2 तालुके ठेवायचे, बाकी तालुके डिलीट करायचे असतात. म्हणजे मल्टिपल पण आपण डिलीट करू शकतो. आता ते कसे वापरायचे? आता बघा, हा कॉलम आहे, यात होय आहे नाही असे 2 ऑप्शन आहे. आता मला फक्त होय यांची लिस्ट पाहिजे, नाही डिलीट करून टाकायची. मग आता होय कशामध्ये आहे? G4 मध्ये होय आहे. मी करणार, हा कॉलम सिलेक्ट करणार, आपल्या ऑप्शनला क्लिक करणार कीप धिस आणि इथे सेलचा ॲड्रेस टाकणार G4 आणि ओके करणार. बघा, जेवढे नाही असतील ते सगळे डिलीट झाले आणि फक्त होयची लिस्ट मिळाली. याचा वापर तुम्ही कसा करू शकता? आता ह्या माझे जे तालुका आहे त्यामध्ये हे केंद्र आहे सर्व: अमडापूर, उंद्री, एकलारा, किन्होळा, गांगलगाव, डोंगरशिवली, पेठ, मंगरुळ वगैरे. आता मला यातले फक्त 3 केंद्राचेच पाहिजे, बाकी सर्व केंद्र ऑटोमॅटिक डिलीट झाले पाहिजे. मला पाहिजे समजा एकलारा पाहिजे, किन्होळा पाहिजे आणि गांगलगाव पाहिजे. मी डायरेक्ट याचा सेलचा ॲड्रेस, हा स्वतःचा सेलचा ॲड्रेस पण देऊ शकतो किंवा एखाद्या नवीन ठिकाणी पेस्ट करू शकतो. हे मी इथे पेस्ट केले. त्याचा ॲड्रेस आहे K2, K3 आणि K4. मी सिलेक्ट करणार. कॉलम सिलेक्ट झाल्यानंतर कीप धिसला क्लिक करणार आणि K2, K3, K4 ॲड्रेस दिला आणि ओके करणार. बघा, ऑटोमॅटिक तो सगळं सर्च करणार आणि जे दिलेलं आहे तेवढंच राहणार. हे बघा, एकलारा, किन्होळा, गांगलगाव हे 3च बाकी राहिले, बाकी सर्व डिलीट झालं. अशा प्रकारे आपण याचा वापर करू शकतो. नॉर्मल सॉर्टिंगपेक्षा खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहे हा आणि तुम्हाला कमी वेळात आणि काहीच मेहनत घ्यायचं काम नाही. फक्त तुम्ही सेलचा ॲड्रेस टाका, ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल जे पाहिजे ते. लगेच आपल्या इझिमा एक्सेल इन्स्टॉल करा डाउनलोड करून. लेटेस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेबसाईटचा ॲड्रेस आपल्या कोपऱ्यामध्ये दिलेला आहे खाली. डाउनलोड करा, ॲक्टिवेट करा आणि वापरणे चालू करा.